ग्रुप ग्रामपंचायत मानकिवली ग्रामस्थ रुपेश गायकवाड। काही दिवसापासून आपण सर्वजण पाहत आहात आणि सोशल मीडिया किंवा प्रत्येक ठिकाणी एक गोष्ट वारंवार झळकते, जी म्हणजे मानकिवली ग्रुप ग्रामपंचायत मानकिवली येथील उपोषणकर्ते आशिष गायकवाड यांनी एक अशा गोष्टीसाठी उपोषण केलंय का ज्या गोष्टीसाठी प्रत्येकाला वाटलं पाहिजे का ही गोष्ट का घडते म्हणून। तर त्याच्यामध्ये आपल्या मानकिवली ग्रुप पंचायत हद्दीतील काही जल जीवन मिशनच्या ज्या टाक्या शासनाच्या निधीतून बनवल्या गेल्यात। प्रथमतः मी सर्व जसे ग्रुप ग्रामपंचायत सरपंच असतील, ग्रामसेवक असतील किंवा इतर सदस्य असतील, यांना सर्वांना एक माझा प्रश्न आहे का त्यांनी कुठल्या आदेशानुसार आणि कुठल्या लेखी स्वरूपाच्यानुसार ह्या जो उल्लेख किंवा ह्या जे आदेश दिले आणि कुठल्या परमिशन ज्या दिल्या त्याचं विशेष म्हणजे कारण का सेंट्रल गव्हर्नमेंटच्या नुसार जल जीवन मिशनच्या अंतर्गत त्याच्यामध्ये कुठलाही उल्लेख हा तुम्ही खाजगी त्याच्या नावासाठी किंवा वैयक्तिक कामासाठी वापरू नये याचा केंद्र शासनाने GR काढलेला आहे। आणि त्या GR नुसार जर त्यातील सदस्य किंवा ग्रामसेवक किंवा सरपंच यांनी वाचला नसेल तो नक्की वाचून घ्यावा। आणि अशा छोट्याशा शिल्लक गोष्टींमुळे पण जर एखाद्या ग्रामस्थावर उपोषण करण्याची बाळी येत असेल तर नक्कीच ही ग्रामपंचायत हलगर्जीपणा आणि दुर्लक्ष करत आहे। आणि वारंवार तुम्ही जर एखाद्या उद्योगपतीचं आता टाकीवर अदानी सिमेंट म्हणजे अदानी उद्योगपती यांचं सरसकट उल्लेख केला आणि पुन्हा जसे आमचे ग्रामस्थ सुरेश ठोंबरे यांनी उल्लेख केला की ग्रामस्थाला काही सदस्यांना तर बॉडीतील सदस्यांना माहीत सुद्धा नाहीये। आणि वारंवार याची गोष्ट कारण का एक जर ठराव किंवा कुठलंही काम करत असेल तर त्याचा प्रस्ताव मासिक सभेमध्ये त्यांनी घेतला पाहिजे। आणि आमची एकच मागणी आहे का त्यांनी मासिक ठरावाचा जो ठराव आहे तो आमच्यापर्यंत पोहोचवावा। त्यानंतर ग्रामसभेमध्ये तो विषय त्यांनी घेतला का, ग्रामस्थांपर्यंत मांडला का, कारण का जी सार्वजनिक जो पाण्याचा विषय हा सार्वजनिक आहे, ग्रामस्थांचा सर्वांचा महत्वाचा विषय असलेला जर आपण पुन्हा पुन्हा वारंवार पहिल्यापासून ऐकत आलो का अन्न वस्त्र निवारा यातील गोष्ट आणि पाणी ही आपली एक मूलभूत गरज आहे आणि त्याच्यासाठी जर तुम्ही अदानीच्या नावाने किंवा एखाद्या उद्योगपतीच्या नावाने जर अशा गोष्टी करत असाल तर तुम्ही उद्या गाव सुद्धा विकायला काढाल। तर ह्याच्यामध्ये माझं एकच मागणं आहे का तुम्ही ग्रामस्थांसमोर सगळा विषय मांडावा आणि आजच्या ग्रामसभेमध्ये याचा कुठलाही GR उल्लेख नसताना तुम्ही हा विषय का घेतला नाही, कारण का उपोषण करता हा अन्न पाणी त्यागून तिथं बसलेला असतो, त्याची कुठलीही काळजी नाही, तिथे कुठलं हॉस्पिटलचं साधन नाही, तिथे एक डॉक्टर नाही, ग्रामस्थाला अक्षरशः ग्रामपंचायतीला टाळं लागलेले आत्ताच्या परिस्थितीला। जर ग्रामपंचायतीत सदस्य असतील किंवा ग्रामसेवक यांनी तिथं काय दखल घेतली का बा तो उपोषण करता काय करतोय आत्ताच्या परिस्थितीला आपण जर ग्रामसभा घेताय तर तुम्ही काय करता, त्याच्यावर उपोषण करता आपल्या इथं बसतोय तर आपल्याकडे 2 महिने तो पाठपुरावा करतो या मागणीचा आणि तो उपोषण करतो, कारण उपोषण करण्यासाठी कालावधी आहे, प्रत्येक गोष्टीचा पाठपुरावा आहे, लेखी पत्रक दिले जातात। तर तुम्ही त्या पत्रकाला काय उत्तर दिलं आणि त्यांनी सांगितल्यानंतर त्याच्यावर एक कच्चं पेंट केलंय, आपण तुम्ही माझ्या समोर बघू शकता ते कच्चं पेंट अजून सुद्धा तसंच दिसतंय। तुम्ही काय करता म्हणजे एखाद्याला विकल्यासारखी ग्रामपंचायत तुम्ही केलेली आहे। बऱ्याच ग्रामपंचायतीला मी माझ्या ग्रामपंचायत उद्योग सांगतो म्हणून ग्रामस्थ एक सुशिक्षित ग्रामस्थ म्हणून सांगतो का असं जर तुम्ही विकत असाल तर उद्या देश पण तुम्ही विकाल। ही परिस्थिती निर्माण होत असेल तर प्रत्येक ग्राम सदस्याला आणि ग्रामसेवक आणि सरपंचाला आव्हान करतो का पुन्हा जर ही गोष्ट घडली तर नक्कीच तीव्र आंदोलन झाल्याशिवाय राहत नाही। आज एक जण उपोषणाला बसलाय, आम्ही अख्खे ग्रामस्थ आणि युवक यात म्हणतात, कारण का वारंवार सांगितलंय का जेनजी हे काहीतरी करून दाखवू शकतात आणि ते नक्की करतील आणि यापुढे नक्कीच तीव्र आंदोलन होईल हे मी ग्वाही देतो आणि त्यांनी नक्कीच याचा जरा विचार करावा। मी पुन्हा सांगतो का विषयावर नक्की चर्चा करून आणि पुन्हा अशी कुठली गोष्ट होऊ नये याच्यावर लक्ष द्यावे त्यांनी।